नमस्ते. मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण अप्लाइड मेकॅनिक्स मधला पहिला जो टॉपिक आहे सिंपल लिफ्टिंग मशीन्स, या मशीनमधले आज आपण दुसरी क्लिप तयार करीत आहोत. यामध्ये आपण रिव्हर्सिबल मशीन्स आणि इरिव्हर्सिबल मशीन्स हे कशा असतात हे आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी आपल्याला एक सिंपल लिफ्टिंग मशीनचं एक उदाहरण देतो. मी स्क्रू जॅक जे आहे, एखादी व्हेकल एखादी गाडी लिफ्ट करण्यासाठी जे स्क्रू जॅक वापरला जातो त्याची फिगर काढून दाखवतो आणि त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल हे कसे शेल्फ लॉकिंग आणि शेल्फ हाऊलिंग कसं होतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मशीन काढण्याचा उद्देश, स्क्रू जॅक काढण्याचा उद्देश एवढाच आहे. या स्क्रू जॅक मध्ये जे स्क्रू थ्रेड असते, स्क्वेअर टाईपची थ्रेड असते, त्याच्यामध्ये अल्फा हा अँगल जो असतो, हेलिक्स अँगल अल्फा, तो 45 डिग्रीपेक्षा जर जास्त झाला तर सेल्फ हाऊलिंग कशी होते आणि तो अँगल जर 45 डिग्रीपेक्षा कमी झाल्यानंतर सेल्फ लॉकिंग कशी होते, म्हणजे इरिव्हर्सिबल मोशन कशी मिळते, ही इथं मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा मी इथं फिगर काढतो. या ठिकाणी साईडला फिगर काढून दाखवतो. ही एक सिंपल स्क्रू जॅक आहे. हे एक आपलं सिंपल स्क्रू जॅकचं मॉडेल आहे. या ठिकाणी ही जी बॉडी आहे हे स्पिंडल आहे आणि हे
नट आहे आणि हे ज्या ठिकाणी लोड ऍक्ट होतो त्या ठिकाणचं पिक्चर आहे. हे नट जे आहे या ठिकाणी समजा हे एल इतक्या अंतरावर ज्यावेळेस आम्ही एफर्ट लावतो, एफर्ट पी, क्लॉकवाईज रोटेशन मध्ये आपण ज्यावेळेस त्याचा हँडल रोटेट करतो, एल एल या इतक्या लेंथचा हा हँडल त्याचे एफर्ट इथं अप्लाय केलेला आहे. एफर्ट अप्लाय केल्यानंतर हे लोड जे आहे वर लिफ्ट होते. म्हणजे एखाद्या ट्रकला, एखाद्या गाडीला आपण ज्यावेळेस स्क्रू जॅक लावतो, हे स्क्रू जॅक आहे ऍक्च्युअली, स्क्रू जॅक. आता हे उदाहरण तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचं आपला मूळ सेल्फ लॉकिंग अँड ओव्हर हाउलिंग हे मी एक्सप्लेन का करतो याचं कारण आहे रिव्हर्सिबल मोशन मशीन आणि इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल म्हणूया, नॉन रिव्हर्सिबल मोशन मशीन. आता या ठिकाणी हे स्क्रू जॅकचं उदाहरण घ्यायचं कारण असं आहे, इथं हा जो स्क्रू आहे या स्क्रूचा जो हा अँगल आहे, आता इथं मी ह्याची फिगर अशी काढून दाखवली तर हे सेंटर लाईन आहे, हे स्क्वेअर थ्रेड आहे. आता हे जे हेलिक्स अँगल आहे, हा अँगल हा आहे अल्फा. हे स्क्वेअर थ्रेड जे आहेत ना, असं परफेक्टली हॉरिझॉन्टल नाहीत, हा अक्षिस आहे, ह्याला हे परफेक्टली हॉरिझॉन्टल नाही, त्याला थोडासा असा अँगल असतो. हा जो अँगल आहे अल्फा, हा असतो हेलिक्स अँगल अल्फा. आता ह्या हेलिक्स अँगलचा इथं रोल खूप महत्वाचा आहे. मला सांगायचं या ठिकाणी एकच आहे की हेलिक्स अँगलवर ह्या स्क्रूजॅकचं सेल्फ लॉकिंग कसं होतंय आणि ओव्हर हाउलिंग कसं होतंय हे सांगायचे आहे. हे जे अँगल आहे अल्फा, हा बरोबर लेस दॅन, इथं अल्फा लेस दॅन 45 डिग्री आहे. आता हेच जर मी असं जर काढलो, हा अँगल असा काढला, हा जो अँगल आहे या ठिकाणचा अल्फा ग्रेटर दॅन 45 आहे असं गृहीत धरू आपण. आता हे कंडिशन 1. कंडिशन 2, रिव्हर्सिबल मोशन, ह्यालाच म्हणतात ओव्हर हाउलिंग, HAULING, आणि इरिव्हर्सिबल मोशन, याला म्हणतात सेल्फ लॉकिंग. आता या ठिकाणी मला जे सांगायचं आहे ते मी एक्सप्लेन करतो. ही फिगर जी आहे आणि ही फिगर जी आहे, समजा हे स्पिंडल या ठिकाणी हे आहे, आता सध्या ह्याची जी कंडिशन आहे ना, अल्फा हा 45 डिग्री पेक्षा इथं कमी आहे. त्याच्यामुळे ह्या स्क्रू जॅकला मी ज्या वेळेस एफर्ट अप्लाय करेन, अप्लाय करताना हे स्क्रू जॅक वर जाईल, लोड वर लिफ्ट होईल, हे खालून वर 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 जाईल. आणि ज्यावेळेस मी एफर्ट काढलो बाजूला, एफर्ट करायचं सोडून दिलो, तर या ठिकाणी हे जे थ्रेड्स आहेत त्याच्या स्क्वेअर थ्रेड्स, तिथं ते स्पिंडल ऑटोमॅटिकली खाली येत नाही, ते सेल्फ लॉकिंग तिथं होतंय. सेल्फ लॉकिंग म्हणण्याचं कारण बघा, हे आहे नॉन रिव्हर्सिबल मोशन. म्हणजे तुम्ही एफर्ट अप्लाय केलात, स्क्रू वर जाईल, एफर्ट काढून टाकलात, एफर्ट कमी केलात, रिलीज केलात, तर हे स्क्रू वर किंवा खाली न जाता तिथं स्टॉप होईल. आता थोडस विचार करा, हीच कंडिशन, हा जो
रिव्हर्सिबल मोशन किंवा त्याला ओव्हर हावलिंग म्हणतो, ओव्हर हावलिंग ही कंडिशन कशी येते बघा. जर या थ्रेड्सचा अँगल व्हर्टिकल ऍक्सिसला 45 किंवा हॉरिझॉन्टलला, व्हर्टिकल म्हणण्यापेक्षा हॉरिझॉन्टलला 45 पेक्षा जास्त जर अँगल असला, हा अँगल असा जर असेल, असा जास्त असेल 45 पेक्षा जास्त जरा, आणि हे इथं जर आम्ही वापरलो, आम्ही लोड लिफ्ट करताना लागणारा एफर्ट तर जास्त लागतोच, लागणारा एफर्ट जास्त लागतो आणि ही लिफ्ट होते समजा, आणि हे लोड आम्ही रिलीज करू, तर ह्या वरच्या लोड डब्ल्यू मुळे एफर्ट अप्लाइड आमचा काढून आम्ही रिलीज केला, तर डब्ल्यू लोड मुळे हे जे स्पिंडल आहे तर ऑटोमॅटिकली खाली येण्याचा प्रयत्न करते, किंवा आम्ही असं रोटेशन देत गेलो आणि जर एफर्ट काढलो तर हे ऑटोमॅटिकली स्पिंडल जे खाली येते. ह्याला कंडिशन, ह्याला नाव आहे रिव्हर्सिबल मोशन. रिव्हर्सिबल मोशन म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या लोडला लिफ्ट करण्यासाठी अप्लाय केलेले एफर्ट बाजूला काढलात, रिलीज केलात, तर ते लोड ऑटोमॅटिकली खाली येत आहे, आणि ह्याला म्हणतात ओव्हर हावलिंग. ओव्हर हावलिंग म्हणजे खूप सेन्सिटिव्ह हा स्पिंडल असतो. आता ह्याच्यात कंडिशन केव्हा मिळते मग? ओव्हर हावलिंगची कंडिशन म्हणजे रिव्हर्सिबल मोशनची कंडिशन, आणि इरिव्हर्सिबल मोशन म्हणजे शेल्फ लॉकिंगची कंडिशन. आता या ठिकाणी अल्फा हा हेलिक्स अँगल ऑफ द स्पिंडल स्क्रू, हेलिक्स अँगल ऑफ द स्क्रू थ्रेड is less than 45 degree, then the condition will be occurred. Means when you are applying the effort on the spindle, it will move in the upward direction or in the downward direction. When you are releasing the effort, it will automatically lock, शेल्फ लॉकिंग होते, आणि त्याच कंडिशनला आम्ही म्हणतो नॉन रिव्हर्सिबल मोशन. आता या ठिकाणी दुसरी कंडिशन, इथं जर ह्या स्पिंडलचा अँगल जर 45 डिग्री पेक्षा जास्त झाला, खूप जास्त झाला, तुम्हाला एफर्ट अप्लाय करताना देखील जास्त लागते, आणि ज्यावेळेस तुम्ही हे एफर्ट रिलीज केलात ना, की वरी गेलेलं लोड, लिफ्ट झालेलं लोड जे आहे ऑटोमॅटिकली ते स्पिंडल रोटेट होते आणि खाली येते, तर त्या कंडिशनला आम्ही म्हणतो ओव्हर हावलिंग. ओव्हर हावलिंग म्हणजे रिव्हर्सिबल मोशन मशीन. हे एक दुसरं उदाहरण तुम्हाला मी आणखी सांगतो. सेल्फ लॉकिंग जर होत असेल आणि शेल्फ लॉकिंगची कंडिशन आहे ती नॉन रिव्हर्सिबल कंडिशन आहे. त्याचं ओव्हर हावलिंग किंवा रिव्हर्सिबलचं एक दुसरं आणखी एक उदाहरण आहे. तुम्ही अप्लाय केलेला एफर्ट जो आहे, लोड टू बी लिफ्टेड आणि अप्लाय केलेलं एफर्ट जे आहे, ह्याच्यामध्ये अप्लाय केलेलं एफर्ट जास्त असते, लोड लिफ्टेडची कंडिशन कमी असते. तर ह्या कंडिशनला आम्हाला ह्याची कंडिशन काय करावं घ्यावं लागते हे मी थोडस पुन्हा सांगतो. ह्याच्यात थोडं विचार करा. हे रिव्हर्सिबल आणि नॉन रिव्हर्सिबल हे जे उदाहरण हे समजलं का? एक दुसरं आणखी एक उदाहरण घेतो मी. आपण समजा एक विहिरीमधून पाणी काढतोय, एक पुली आहे, एक पुलीला आम्ही एफर्ट लावतोय, एफर्ट लावून आम्ही पाणी वाटतोय, पाणी घागरीत पाणी आहे, घागरीतलं पाणी म्हणजे वेट जे आहे समजा 20 किलो 25 किलो वजन त्या घागरीत आहे, आम्ही दोरीला ज्यावेळेस एफर्ट लावून वरतोय वरी, आणि हे एफर्ट जर आमचं त्याच्या लोडपेक्षा लिफ्टेड लोडपेक्षा जास्त राहिलं तरच ते वर येत आहे, आणि ह्याची ताकद जर कम झाली तर ते ऑटोमॅटिकली खाली जाते. आता इथं हे ह्याला कोणतं येतं? रिव्हर्सिबल मोशन. रिव्हर्सिबल मोशन आणि इरिव्हर्सिबल मोशन मध्ये इथं तुमचं हे जे पुली आणि घागरीचं उदाहरण आहे हेच आहे. रिव्हर्सिबल मोशन मशीन म्हणजे एफर्ट अप्लाइड जर तुमचं त्या लोड लिफ्टेड पेक्षा जर कमी पडलं, कमी झालं, तर ते रिव्हर्सिबल आहे. आणि इरिव्हर्सिबलचं उदाहरण तुम्हाला मी आणखी एक सांगतो. मी स्क्रू जॅकच्या ऐवजी दुसरं एक उदाहरण आहे. तुम्ही एखाद्या लोडला लिफ्ट करता आणि तुमचे एफर्ट तुम्ही काढून जरी घेतलात तर ती तिथल्या तिथं लॉक होऊन राहते. ह्याची उदाहरणं तुम्हाला सांगतो मी. एखादी इन्क्लाइन प्लेन आहे, इन्क्लाइन प्लेनवर तुम्ही एखादी वीट ठेवली, एखादी ब्रिक ठेवली, आणि त्या ब्रिकला खालून फोर्स लावला, तुम्ही एफर्ट लावला समजा, तर ती वर जाते. त्याच्यामध्ये फ्रिक्शन आहे. वीट आणि जे प्लेन आहे त्या प्लेन दोनच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे, ग्रीप फ्रिक्शन आहे. तुम्ही खालून फोर्स लावलात, त्या फ्रिक्शनला तुमचा जे एफर्ट ज्यावेळेस ओव्हरकम करेल, त्या फ्रिक्शन पेक्षा तुमचं एफर्ट जर जास्त झालं तर ती वीट किंवा ती बॉडी इन्क्लाइन प्लेनवर वरी सरकते, आणि तुमचे एफर्ट तुम्ही काढलात तर त्याचं फ्रिक्शनल फोर्स उलट्या डायरेक्शनला ऍक्ट होते आणि ती बॉडी खाली येण्याचा प्रयत्न करते, पण तिथं फ्रिक्शनल फोर्स जो आहे जास्त असल्यामुळं ती बॉडी स्लिपिंग होऊन खाली येत नाही. आता इथं जे आहे ना, हे आहे शेल्फ लॉकिंग किंवा नॉन रिव्हर्सिबल मोशन मशीन. आता इथं देखील कंडिशन असते त्या इन्क्लाइन प्लेनला. कशी कंडिशन असते बघा. इन्क्लाइन प्लेनचा जो अँगल असतो हे आहे सरफेस, आणि हा आहे इन्क्लाइन प्लेन, आणि हे आहे ह्याच्यावर ठेवलेलं लोड.
आता तुम्ही एफर्ट इकडून अप्लाय करीत होता, हे वर जात होतं, पण तुम्ही हे लोड काढलात तर हे जे लोड आहे एफर्ट काढलात, समजा हे पी आहे आणि हे डब्ल्यू आहे. पी काढल्यानंतर डब्ल्यू जे आहे, आता इथं कंडिशन कशी आहे बघा, हा इन्क्लाइन प्लेनचा जो अँगल आहे, थिटा म्हणा अल्फा म्हणा जो काही असेल, अल्फा म्हणा ह्याला, का तर इथला अँगल अल्फा आहे. इथं का होते, अल्फा अँगल हा 45 पेक्षा जर मोठा झाला 45 पेक्षा, तर ते खाली स्लाइड होत येते, आणि अल्फा 45 पेक्षा जर कमी झाला तर हे स्लाइड जे आहे ह्याच्या ह्या फ्रिक्शनल फोर्समुळे, ग्रिपमुळे, आता इथं बघा हे एफर्ट आपला असं केलं की फ्रिक्शनल फोर्स अपोजिट होतो, ह्याला काढून घेतला तुम्ही, फ्रिक्शनल फोर्स इकडे ऍक्ट होतो. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द स्लाइडिंग ऑफ धिस बॉडी. बॉडी खाली येत आहे असं वाटलं, फ्रिक्शनल फोर्स तिला अपोज करतो, वरच्या डायरेक्शन ऍक्ट होतो, आणि इथून एफर्ट तुम्ही खालून वर जर लावलात तर फ्रिक्शनल फोर्स ह्याला विरोध करतो. विरोध करताना एक फ्रिक्शनल फोर्स एक लिमिट असते, एक लिमिटच्या वर एफर्टची व्हॅल्यू वाढली की तो फ्रिक्शनल फोर्स तिथं कमी पडतो आणि बॉडी वर स्लाइड होत जाते. हे लक्षात घ्या. या ठिकाणी सेल्फ लॉकिंग केव्हा होत आहे, ज्यावेळेस तुम्ही एफर्ट काढलात, अँगल हा 45 पेक्षा कमी असेल तर हे ऑटोमॅटिकली हे लोड जिथं आहे तिथं स्टॉप होत आहे, हे तिथे इरिव्हर्सिबल मोशन मिळते. आणि अँगल जर समजा ह्याचा 45 पेक्षा मोठा केलात तर हे स्लाइड देखील होऊ शकते आणि खाली येते, मग तिथं कोणती मोशन आली, रिव्हर्सिबल मोशन आली. आता ह्याला सेल्फ लॉकिंग आणि ओव्हरहॉलिंग हे तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरतो, आणि या ठिकाणी मी रिव्हर्सिबल मोशन कशी असते हे थोडंसं एक्सप्लेन करतो. हा फिगर जे आहे कट करतो मी आता. आता आपल्याला 3 फॉर्म्युले माहित आहे, 3 फॉर्म्युले आपण काल जे बघितलेले आहेत, तर 3 फॉर्म्युले जे आहेत ना, पहिला फॉर्म्युला आमचा होता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, डब्ल्यू लोड टू बी लिफ्टेड, एफर्ट अप्लाइड, आणि वेलॉसिटी रेशोचा दुसरा फॉर्म्युला आहे व्ही आर इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट, डिस्टन्स मूव्ड बाय द लोड, व्ही आर इक्वल टू वाय बाय एक्स. दोन फॉर्म्युले आम्हाला पाठ झाले. एफिशियन्सी पर्सेंटेज एफिशियन्सी जी होती, किंवा एफिशियन्सी पर्सेंटेज इक्वल टू, आमचा पर्सेंटेज एफिशियन्सीचा फॉर्म्युला होता एफिशियन्सी इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन वेलोसिटी रेशो. आता हे 3 फॉर्म्युले आम्हाला माहित आहेत. आता आम्ही काय करणार आहोत, आमच्या रिव्हर्सिबल मोशन मशीनला एक्सप्लेन करण्यासाठी रिव्हर्सिबल मोशन मशीन किंवा रिव्हर्सिबल मोशनला एक्सप्लेन करण्यासाठी रिव्हर्सिबल मोशन म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल मोशन म्हणजे काय आपण बघितले. रिव्हर्सिबल मोशन म्हणजे त्याच्यात मोशन मध्ये गती येणे, आणि इरिव्हर्सिबल मध्ये लोड एफर्ट रिमूव्ह केल्यानंतर ते तिथल्या तिथं लॉक होणे. आता ह्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. मशीनचं फ्रिक्शन जे आहे, मशीन फ्रिक्शन, इनपुट जे आहे, इनपुटची व्याख्या काय आहे, इनपुट बरोबर एफर्ट इनपुट बरोबर पी इंटू वाय, पी इंटू एफर्ट अप्लाइड इंटू डिस्टन्स, आणि आउटपुटचं काय आहे, आउटपुट इक्वल टू डब्ल्यू इंटू एक्स. आपण हे काल बघितलेलं आहे, डब्ल्यू इंटू एक्स. इनपुट पी वाय, आउटपुट डब्ल्यू एक्स. हे दोन्ही फॉर्म्युले आम्हाला माहिती आहेत, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, वेलोसिटी रेशो, पर्सेंटेज एफिशियन्सी, इनपुट पी वाय, आउटपुट डब्ल्यू एक्स. आता या ठिकाणी ह्या प्लेनचं जे फ्रिक्शन होतं, हे प्लेन जे आम्ही काढलेली होती, हा जो प्लेन आहे ह्याच्यावर जे लोड आम्ही ठेवलेला आहे, हे अँगल 45 डिग्री किंवा ग्रेटर आहे. आता इथे थोडं लक्षात घ्या, हेच अँगल जर समजा कमी झालं, इथं दुसरी एक फिगर काढतो, तेच लोड डब्ल्यू तेवढंच आहे, फ्रिक्शनल फोर्स एफ, हे अँगल आहे लेस दॅन 45 डिग्री असं दाखवतो, एफ ग्रेटर दॅन 45 डिग्री. आता ह्या दोन्ही कंडिशन मध्ये थोडस विचार करा. या ठिकाणी आम्ही मशीनचं फ्रिक्शन जे आहे, मशीनचं फ्रिक्शन आम्हाला फॉर्म्युला कोणता असेल, मशीन फ्रिक्शन
बरोबर इनपुट मायनस आउटपुट. इनपुट मायनस आउटपुट. आता इनपुट काय आहे पी वाय, आउटपुट काय आहे डब्ल्यू एक्स. आता इनपुट मशीनचं फ्रिक्शन जे आहे, इनपुट जास्त झाल्याशिवाय फ्रिक्शन ओव्हरकम होत नसते. आणि फ्रिक्शन ओव्हरकम झाल्यानंतर त्या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी इनपुटचा जो लागणारा कंपोनंट आहे फोर्सचा, तो फ्रिक्शन ओव्हरकम झाल्यानंतर लागणारा इनपुटचा जो पोर्शन आहे तो थोडासा जास्त असतो. म्हणजेच मशीनचं फ्रिक्शन हे इनपुट, दिलेलं इनपुट आणि लिफ्ट झालेलं आउटपुट, ह्या दोन्हीतला डिफरन्स म्हणजे मशीनचं फ्रिक्शन आहे. तुम्हाला मशीन फ्रिक्शनला ओव्हरकम केल्याशिवाय, ओव्हरकम करण्यासाठी देखील इथं इनपुट मध्ये काही थोडासा फोर्स लागतो. तो थोडासा फोर्स प्लस नंतर ऍड केलेला जो फोर्स आहे, या दोन्हीची बेरीज म्हणजेच टोटल इनपुट आहे. टोटल इनपुट फोर्स जे आहे त्याला फ्रिक्शनला ओव्हरकम करते आणि ती व्हॅल्यू आहे मशीन फ्रिक्शन इक्वल टू इनपुट मायनस आउटपुट. आउटपुट लिफ्ट झालेले जे लोड आहे हे डब्ल्यू एक्स ने आपण दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला असं लिहिता येईल मशीन फ्रिक्शन बरोबर पी वाय मायनस डब्ल्यू इंटू एक्स. आता मशीनचं फ्रिक्शन जे आहे हे आहे डब्ल्यू एक्स इनपुट, म्हणजे मशीनचं फ्रिक्शन इनपुट आउटपुट. आता या ठिकाणी आम्ही असं लिहू शकतो मशीन फ्रिक्शन इक्वल टू डब्ल्यू इंटू एक्स. डब्ल्यू इंटू एक्स का लिहिलो मी मशीनचं फ्रिक्शन, म्हणजे समजा ह्याला एक्सप्लेन करतो मी असं की समजा या ठिकाणी हे इन्क्लाइंड प्लेन आहे. इन्क्लाइंड प्लेन म्हणजे ही जमीन ग्राउंड लेवल आणि ह्याच्यावर एक अशी फळी आहे असं टेपर्ड. त्या टेपर्ड केलेल्या फळीचा जो अँगल आहे हॉरिझॉन्टल सी, हा 45 पेक्षा मोठा जर झाला तर हे खाली स्लायडिंग होत येणार आहे. आणि म्हणजे ह्याला म्हणतात रिव्हर्सिबल मोशन. आणि हाच अँगल जर लेस दॅन 45 जर झाला तर काय होतं, हे लोड जे आहे ज्यावेळेस तुम्हाला खाली येणं त्याचं स्टॉप होऊन जाते. म्हणजे इथं परफेक्टली आउटपुट जे आहे 45 डिग्रीच्या ह्याला ही इथे येते. 45 पेक्षा जर अँगल वाढला तर इथे इनपुट सुरू होतं. म्हणजे 45 पेक्षा जास्त डिग्रीच्या अँगलला ही खाली येणार आहे. 45च्या डिग्रीला ही तिथं स्टेशनरी आहे. 45 मग खाली जर गेलं समजा 40-44 तर ही स्टेशनरी राहणार आहे. पण 45 डिग्रीपेक्षा जर वर गेलं तरच ह्याची मोशन मिळणार आहे इथं. म्हणजे हे इनपुटचं हे आहे. आता हे तुम्ही काय केलं, मशीन फ्रिक्शन बरोबर डब्ल्यू एक्स इक्वल टू पी वाय मायनस डब्ल्यू एक्स. हे डब्ल्यू एक्स आम्ही का ठेवलं हे पॉईंट लक्षात आला असेल तर मी थोडं पुढे जातो. या ठिकाणी थोडंसं लक्ष करा. रिव्हर्सिबल मशीन म्हणजे कोणती मशीन, ज्या मशीन मध्ये तुम्ही जर एफर्ट रिमूव्ह केलात आणि ती मशीन जर तिच्या मोशन मध्ये येत असेल, खाली येत असेल, तर ते आहे रिव्हर्सिबल मोशन. आता या इन्क्लाइन प्लेनच्या उदाहरणानं मी तुम्हाला सांगण्याचं कारण एकच सांगतो, इथं थोडंसं लक्ष करा. एक फळी घ्या आणि ही फळी आहे आणि ही जमीन आहे. ह्या फळीचा अँगल पहिल्यांदा जमिनीच्या बरोबर हॉरिझॉन्टल ठेवा आणि वरी एक वीट ठेवा. ती वीट तुम्हाला पुढे मागे होताना दिसणार नाही. त्याला तुम्हाला एफर्ट लावला तर ती पुढे जाईल, एफर्ट म्हणजे फोर्स लावला तर अलीकडे येईल. आता ह्याचा अँगल मी 0पेक्षा वाढवत गेलो, 10 डिग्री, 15 डिग्री, 20 डिग्री, 25 डिग्री. आता थोडंसं विचार करायची गोष्ट आहे, 10 डिग्री, 15 डिग्री, 20 डिग्री जसं ह्याचा अँगल वाढत चाललाय तसं तुम्हाला त्या विटेला मुवमेंट देण्यासाठी लागणारा एफर्ट थोडासा कम होतो. खाली आणण्यासाठी कम होतो आणि वर नेण्यासाठी वाढतो. वरी तुम्हाला इकडून ढकलायचं असेल विटाला तर जास्त एफर्ट लागतो आणि तेच त्याला खाली आणायचं असेल, इकडे आणायचं असेल तर ते कमी लागतो. आता फ्रिक्शनल फोर्सचा रोल का असतो बघा. तुम्ही या इन्क्लाइन प्लेनवर वीट ठेवलेली आहे, तुम्ही खालून फोर्स लावलात, वीट वरी सरकलेले आहे, तर फ्रिक्शनल फोर्स का करतो, त्या बॉडीच्या मुवमेंटच्या अगेन्स्ट मध्ये ऍक्ट होतो. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, शेवटी तिथं जनरेट झालेला अपोजिंग फोर्स असतो. आता हे इन्क्लाइन प्लेन आहे, तुम्ही एफर्ट खालून लावलात तर फ्रिक्शनल फोर्स ऑटोमॅटिकली ह्याला विरोध करतो, वरी जाण्याला विरोध करतो. आणि समजा तुम्ही आता ह्याला खालून वर नेता, वरून खाली आणणार तर फ्रिक्शनल फोर्स ते खाली येताना देखील वरल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो, म्हणजे त्याला अपोज करतो.
ही फ्रिक्शनल फोर्सची रोल इथं खूप महत्वाचा आहे. आता इथं काय होतंय बघा, अँगल तुमचा 0 पासून 44 डिग्री पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला त्या बॉडीला खाली आणण्यासाठीही आणि वरी नेण्यासाठीही एफर्टची गरज पडते. पण जसजसा अँगल वाढत जाईल तसं लागणारं एफर्ट खाली येताना कम लागल आणि वर जाताना जास्त लागल. हे पॉइंट तुम्हाला समजला आहे असं मी गृहीत धरतो. आता अँगल मेड बाय द इन्क्लाइंड प्लेन म्हणजे इन्क्लाइंड फळी एक स्टेप आहे. तिचा अँगल ह्या ग्राउंडशी जमिनीशी जर 45 डिग्री पेक्षा जर जास्त झाला, तुम्ही इथं एफर्ट न लावलात खाली येण्यासाठी तरी देखील तो खाली यायचा प्रयत्न करेल. कारण इथं फ्रिक्शनल फोर्स त्याला विरोध करणार आहे खाली येताना, पण फ्रिक्शनल फोर्सची ताकद कम पडते. तिथं तो फ्रिक्शनल फोर्स म्हणजे तो आउटपुट आहे तिथला. तो इनपुट तुम्हाला द्यायची गरज नाही. इनपुट ऑटोमॅटिकली तो काय करेल, खाली येईल. पण तुम्हाला तेच जर त्या विटाला त्या ब्रेकला वर न्यायचा असेल, थोडा विचार करायची गोष्ट आहे, त्याला वर न्यायचा असेल तर फ्रिक्शनल फोर्स का करून ह्याला वरी ढकलायला सांगितलं मी. फ्रिक्शनल फोर्स लगेच उलट्या दिशेने ऍक्ट होतो. ह्या वेट जे वरी चालले आहे तिला अपोज करतो आणि ह्या फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जास्त वाढते. वाढल्यामुळं ह्या विटाला वर नेण्यासाठी लागणारं जे एफर्ट आहे, लागणारं इनपुट जे आहे ते वाढते. का तर हे वाढल्यामुळं हे वाढतंय आणि ह्या दोन्हीचा नेट इफेक्ट का होतो, मशीनचं फ्रिक्शन आहे. आता थोडस विचार करा, हे फॉर्म्युला मशीन फ्रिक्शनचा फॉर्म्युला या कंडिशनला वर नेण्यासाठी तुम्ही जर लावलात मशीन फ्रिक्शन बरोबर, तुम्हाला इथलं जे आउटपुट आहे ऑटोमॅटिक तो खाल्ल्या बाजूनच यायचा प्रयत्न करणार, खाल्ल्या बाजूचा, आणि इनपुट तुम्हाला वर न्यायच्या लागणारी ताकद आहे. ह्याची व्हॅल्यू वाढली आणि ह्याची व्हॅल्यू जी आहे ना, तो खाली याचाच विरोध करला. हे पण वाढलेलं आहे, ह्याला जास्त वाढवावं लागेल आणि हे फ्रिक्शनल फोर्स जो आहे लागणारा वाढतो. पण हे जे अपोजिट कंडिशन थोडस विचार करा, ह्याला जर समजा तुम्हाला खाली आणायचं असेल तर एफर्ट लावायचीच गरज नाही, ऑटोमॅटिकली तो खाली यायचा प्रयत्न करतो. फ्रिक्शनल फोर्स वर जायचा प्रयत्न करतो, पण फ्रिक्शनल फोर्सची ताकद इथं कम पडते. कम पडल्यामुळे ऑटोमॅटिकली मशीनचं फ्रिक्शन जे येतं कमी होऊन जाते. हे पॉईंट समजला का? आता हे फ्रिक्शनल फोर्सचं पण इन्क्लाइन प्लेनचं इथे उदाहरण घेतलेलं आहे. आता मी ह्याला या ठिकाणी काय करतो, मशीन फ्रिक्शन बरोबर इनपुट मायनस आउटपुट. इनपुट हे तुम्ही दिलेलं आहे पीवाय, आउटपुट हे तुम्हाला लिफ्टेड करायचे आहे किंवा तिथं जनरेट केलेल्या त्या फोर्सला वर लिफ्ट करायचं आहे. इथं तुम्ही आता असा लिहिला डब्ल्यू एक्स इक्वल टू पी वाय मायनस डब्ल्यू एक्स. आता ह्या डब्ल्यू एक्स ला इकडे जर घेतलात तर काय होईल, 2wx इक्वल टू पी वाय. 2wx. आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, डब्ल्यू एक्स इंटू केलेलं नाही मी, तर असं करतो डब्ल्यू इंटू एक्स भागिले पी वाय इंटू वाय असं करतो इक्वल टू हाफ. आता थोडस विचार करायची गरज आहे. डब्ल्यू बाय पी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, एक्स इकडे खाली घेऊन जावं, वाय बाय एक्स व्हेलॉसिटी रेशो असं लिहिता येईल का? डब्ल्यू अपॉन पी भागिले वाय अपॉन एक्स बरोबर 1/2. आता डब्ल्यू अपॉन पी म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, हे दिसतंय या ठिकाणी. थोडस खाली येत त्याला. आता या ठिकाणी थोडस विचार करायचं, डब्ल्यू एम ए मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो बरोबर 0.5. आता टक्केवारी जरी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो म्हणजे एफिशियन्सी आहे, नक्की पर्सेंटेज एफिशियन्सी बरोबर एम ए अपॉन व्ही आर बरोबर 0.5 गुणिले 100. पर्सेंटेज काढताना 50%. म्हणजे एफिशियन्सी ऑफ द रिव्हर्सिबल मशीन किंवा मोशन मस्ट बी इक्वल टू 50%. हे आम्हाला सिद्ध झालेलं आहे. एफिशियन्सी किती आहे, 50% किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी तरी जास्त पाहिजे. एखाद्या मशीनची रिव्हर्सिबल मोशन आम्हाला हे करायची असेल तर त्या मशीनची एफिशियन्सी 50% पेक्षा थोडीशी जास्त असली पाहिजे, हे सिद्ध झालेलं आहे. इथं आम्ही असं लिहू शकतो, पर्सेंटेज एफिशियन्सी एन बरोबर ग्रेटर दॅन 50% डिराईव्ह झालेलं आहे.
कशासाठी? रिव्हर्सिबल मोशन मशीनसाठी. आता इरिव्हर्सिबल मोशन मशीन जर तुम्हाला बघायचं असेल, इरिव्हर्सिबल मोशन मशीनची कंडिशन कशी असते बघा. रिव्हर्सिबल साठी एफिशियन्सी किती पाहिजे? 50% पेक्षा जास्त पाहिजे. हे सिद्ध झालं. कसं आम्ही केलं? इन्क्लाइन प्लेनचे एक्झाम्पल घेतला किंवा आम्हाला माहित आहे एम इक्वल टू मेकॅनिकल व्होल्टेज इक्वल टू WX आणि व्हेलॉसिटी रेशियो इक्वल टू PY. इनपुट इक्वल टू PY, आउटपुट इक्वल टू WX आणि मेकॅनिकल व्होल्टेज इक्वल टू आम्हाला मेकॅनिकल W/P आणि व्हेलॉसिटी रेशियो इक्वल टू Y/X हे फॉर्म्युले माहित आहेत. आता इथं आम्हाला माहित आहे ही कंडिशन हे महत्वाचे बस. रिव्हर्सिबल मोशन मशीनसाठी मशीन फ्रिक्शन बरोबर इनपुट मायनस आउटपुट. आता मशीनचं फ्रिक्शन हे मी उदाहरण 2 घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय की इन्क्लाइन प्लेन अँगल 45 पेक्षा कमी असेल तर हे ऑटोमॅटिकली खाली येत नाही, वरी जात नाही, ह्याला फ्रिक्शन थोडंच लागतंय. हेच 45% पेक्षा जर जास्त झालं किंवा कमी जास्त झालं तर ऑटोमॅटिकली खाली येतंय. इथं फ्रिक्शनल फोर्स खाली उलट्या डायरेक्शनने ऍक्ट होतो. आता ह्या 2 फिगरचं कन्क्लुजन एवढंच आहे, मशीन फ्रिक्शन बरोबर इनपुट मायनस आउटपुट. इनपुट फॉर्म्युला ठेवा, आउटपुटचा फॉर्म्युला ठेवा. मशीन फ्रिक्शन इक्वल टू WX. मशीन फ्रिक्शन इक्वल टू WX आम्ही का ठेवतो याचं कारण सांगतो. तुम्हाला एखाद्या मशीन मधलं फ्रिक्शन ओव्हरकम करून थोडंसं ओव्हरकम झालं की त्या मशीनला वर्किंग कंडिशन मध्ये यायला संधी मिळते. म्हणजे WX हे मिनिमम लोड, मिनिमम हे आउटपुट, मिनिमम आउटपुट टू बी लिफ्टेड, W टू बी लिफ्टेडची कंडिशन आहे. आणि त्याच्या वर जर समजा गेलं हे 45 डिग्रीच्या वर ऑटोमॅटिकली ते खाली सहज येते, पण वरी जाईल किंवा नाही सांगता येत नाही, जातच नाही, जाईल किंवा म्हणता येणार नाही. म्हणून ही कंडिशन इथं वापरली. ह्या कंडिशनची हे W इंटू एक्स इक्वल टू PY मायनस WX. ह्याला इकडे घ्या. 2WX इक्वल टू PY, WX अपॉन PY इक्वल टू हाफ आणि W अपॉन P म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि Y/X इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. MA अपॉन VR म्हणजे एफिशियन्सी आहे. पर्सेंटेज एफिशियन्सी करताना MA पर्सेंटेज एफिशियन्सी इक्वल टू 0.5 50% किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असली पाहिजे, हे याचा अर्थ आहे या ठिकाणी. आता आपण दुसरा जो ह्याच्यातला भाग आहे तो बघूया. नॉन रिव्हर्सिबल मशीन, सेल्फ लॉकिंग मशीन म्हणजे काय? नॉन रिव्हर्सिबल मशीन हे जे आहे हे उदाहरण आहे नॉन रिव्हर्सिबल मशीनचं. हे रिव्हर्सिबल आहे, हे रिव्हर्सिबल आहे, हे नॉन रिव्हर्सिबलचं उदाहरण आहे. इथं आता आपण हे आता नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आता आपल्याला माहित आहे नॉन रिव्हर्सिबल मशीन मध्ये एफिशियन्सी ही 50% पेक्षा कमी असते आणि ती मशीन सेल्फ लॉकिंग असते. सेल्फ लॉकिंग. आता इथं बघा तुम्ही अँगल जर 45 पेक्षा कमी झाला, ह्याला तुम्ही लोड लावलात खालून वर, वर जाईल, वरून खाली फोर्स लावलात तर खाली येईल. पण इथे एकच कंडिशन असते, वरून खाली येताना हे सहज इजिली येईल, पण खालून वर जाताना ह्याला लागणारा एफर्ट जो आहे, आउटपुट जे आहे थोडस जास्त लागत इथं या कंडिशन मध्ये. आणि या कंडिशन मध्ये वरून खाली यायला काहीच लागणार नाही, पण खालून वर जायला जास्त फोर्स लागत. ही कंडिशन आता सोडा तुम्ही. ही कंडिशन आम्हाला वापरायची आहे, सेल्फ लॉकिंगची कंडिशन वापरायची आहे. सेल्फ लॉकिंग म्हणजे काय आहे? हा अँगल 45 डिग्री पेक्षा जर लेस असेल आमच्या स्क्रू जॅक मध्ये म्हणा किंवा इन्क्लाइन प्लेन मध्ये, तर तुम्हाला खालून लोड वर लिफ्ट करण्यासाठी एफर्ट लागतो आणि वरून खाली येण्यासाठी एफर्ट थोडा कम लागतो. आता इथं काय आहे? आता आमचा फॉर्म्युला कोणता आहे? नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणजे सेल्फ लॉकिंग मशीन साठी कंडिशन काय आहे? अल्फा लेस दॅन 45 डिग्री आहे. तुम्हाला ह्या इन्क्लाइन प्लेनचं उदाहरण जर घेतलात तर लोडला वर लिफ्ट करण्यासाठी लागणारा फोर्स थोडा जास्त लागतो, का तर इथे फ्रिक्शनल फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. आणि खालून वर येताना एफर्ट लागलेला जो आहे तो कमी लागतो, का तर इथला खालून जाणारा फ्रिक्शनल फोर्स, अपोज करणारा फ्रिक्शनल फोर्स हा कमी असतो. आता इथं मी या ठिकाणी असं लिहू शकतो, नॉन रिव्हर्सिबल मशीन साठी एफिशियन्सी ऑफ द मशीन विल बी लेस, मस्ट बी, मे बी, विल बी लेस दॅन 50%. एफिशियन्सी 50% पेक्षा कमी जर झाली तर ही मशीन तुम्ही एफर्ट काढल्या तिथंच लॉक होऊन थांबते. आणि रिव्हर्सिबल मध्ये काय होतं? तुम्ही त्याचे लोड जे आहे ना, लोड तुम्ही अप्लाय केलात काय नाही केलात काय, अँगल जर तुमच्या ह्याचा वाढला तर ते ऑटोमॅटिकली खाली येते आणि वर जाण्यासाठी खूप हेवी प्रेशर फोर्स लागत होता. आता ह्या मशीनची कंडिशन एकच आहे की इथं तुम्हाला एफिशियन्सी ऑफ द पर्सेंटेज एफिशियन्सी लेस दॅन 50%, 50% पेक्षा ही एफिशियन्सी कम असते इथली.
नॉन रिव्हर्सिबल मशीनसाठी ही कंडिशन आहे. आता आयडियल मशीन म्हणजे काय हे बघूया. रिव्हर्सिबल बघितलं आपण, नॉन रिव्हर्सिबल बघितलं. रिव्हर्सिबल साठी एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त पाहिजे आणि नॉन रिव्हर्सिबल साठी लेस दॅन 50% पाहिजे आणि आयडियल मशीन साठी एफिशियन्सी 100% पाहिजे. आयडियल मशीन म्हणजे कोणती मशीन? IDEAL आयडियल मशीन ज्याच्यामध्ये तुम्हाला बिना एफर्ट लावताच त्या मशीनचं लोड जे आहे ना ऑटोमॅटिक लिफ्ट होत आहे. असं शक्य नाही. विश्वामध्ये आयडियल मशीन नाहीत कुठेही. आयडियल मशीन शक्यच नाही. आयडियल मशीन ही फक्त कागदोपत्री असते. आयडियल मशीन इज काय म्हणतो आपण, आयडियल मशीन निसर्गात म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कंडिशन मध्ये ती नाहीच. का तर त्याची एफिशियन्सी 100% आहे म्हणे. कुठल्याही मशीनची एफिशियन्सी 100% राहत नाही. पण आणि हे प्रूव्ह करण्यासाठी एकच आपल्याला आर्ट घ्यावं लागेल. समजा आयडियल मशीनच्या ठिकाणी जे आहे ना फ्रिक्शनल लॉस जो आहे 0 आहे. आता बघा फ्रिक्शन, पहिला आपला फॉर्म्युला कोणता फ्रिक्शनचा जो होता, मशीन फ्रिक्शन बरोबर मशीन फ्रिक्शन काय फॉर्म्युला होता? मशीन फ्रिक्शन बरोबर इनपुट मायनस आउटपुट. आता मशीन फ्रिक्शन जिथं 0 आहे तिथं आयडियल कंडिशन आहे. तर असं लिहू शकतो आपण 0 बरोबर इनपुट मायनस आउटपुट. आता थोडस विचार करा, इनपुट मायनस आउटपुट बरोबर 0 असेल म्हणजे जिथं इनपुट जेवढं तुम्ही दिलात तेवढंच आउटपुट तुम्हाला मिळत आहे हे शक्यच नाही ना. आम्ही बघितलेलं आहे इनपुट हे आउटपुटपेक्षा थोडस जास्त लागते आपल्या सिंपल मशीन मध्ये. एफर्ट अप्लाइड इंटू वाय आणि लोड टू बी लिफ्टेड इंटू एक्स. हे जे आहे लोड टू बी लिफ्टेड इंटू एक्स हे जे आहे ह्याची व्हॅल्यू कमी आहे. आणि या ठिकाणी हे जर दोन्ही इक्वल असतील तर हे मशीन फ्रिक्शन 0 असेल तर हे काय होतील? इनपुट बरोबर आउटपुट होईल. आता थोडस विचार करा, इनपुट बरोबर आउटपुट जे आहे, इनपुट बरोबर आउटपुट जे आहे इक्वल असेल तर आम्हाला आता हे आयडियल कंडिशन मिळते. आता मला सांगा इनपुट म्हणजे काय आहे? PY. आउटपुट म्हणजे काय आहे? WX. आता विचार करा PY अपॉन X बरोबर W अपॉन P. आता Y अपॉन X काय आहे? व्हेलॉसिटी रेशो आणि W अपॉन P काय आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता जिथं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो तेवढेच असतात, इक्वल असतात, त्या ठिकाणी त्या मशीनला आम्ही आयडियल मशीन म्हणतो. आता इथे या ठिकाणी हे ऍक्च्युअल व्यवहारामध्ये ही मशीन शक्य नाही. हे व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू ही जी कंडिशन आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो शक्यच नाही. का तर या मशीनची एफिशियन्सी 100% असते आणि 100% एफिशियन्सी असलेली मशीन व्यवहारामध्ये पॉसिबल नाही हे या ठिकाणी. आता मग आयडियल मशीनच्या काय प्रॉपर्टी असतात, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ते बघा. एफिशियन्सी 100% असते, वास्तवात नसते, मिळू शकत नाही, पहिली कंडिशन. दुसरी गोष्ट आउटपुट बरोबर इनपुट आहे. आउटपुट बरोबर इनपुट जर असेल तर शक्यच नाही. का तर फ्रिक्शन लॉसेस तिथं असतातच. एखाद्या मशीनला तुम्ही नुसतं एफर्ट अप्लाय केल्या लोड जेवढा आहे तेवढं त्याच्या बरोबरीच जर समजा लिफ्ट होत असेल तर तिथे झिरो फ्रिक्शन आहे असं म्हणतो. पण झिरो फ्रिक्शन राहतच नाही. दोन बॉडी ज्यावेळेस एकमेकाच्या ह्याच्यावर रिलेटिव्ह मोशन असते तिथे झिरो फ्रिक्शन राहत नाही. म्हणून हे कंडिशन देखील वास्तवामध्ये शक्य नाही. आणि मशीन इज फ्री फ्रॉम फ्रिक्शन लॉस म्हटलंय. मशीन मध्ये फ्रिक्शन नाहीच असं म्हणणं आहे. फ्रिक्शन असते. दोन मशीन पार्ट एकमेकावर ज्यावेळेस स्लाइड होतात, रोल होतात, त्या ठिकाणी मायक्रॉन मध्ये थोडस तरी फ्रिक्शन असतेच. त्याच्यामुळं फ्रिक्शन झिरो आहे, आयडियल आहे असं म्हणणं आम्हाला शक्य नाही. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो ही कंडिशन आहे, ही शक्यच नाही. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो कधीच इक्वल होत नाही. का तर फ्रिक्शन लॉसेस तिथं असतात. हे आहे आयडियल मशीनच्या 4 कंडिशन्स. या ठिकाणी मी हे जे सांगितलेलं रिव्हर्सिबल मोशन, इरिव्हर्सिबल मोशन आणि त्याच्यानंतर नॉन रिव्हर्सिबल आयडियल कंडिशन, या तिन्ही कंडिशन या आपल्या सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये माझ्याकडून ऐकून घेतला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि ह्या टॉपिक मधला हा पॉइंट थोडासा तुम्हाला मी शिकवत असताना तुम्हाला थोडंसं म्हणजे काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील, पण हीच क्लिप जी आहे मी पुढच्या ह्याच्यामध्ये याच क्लिपवर थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. मित्र लक्षात घ्या, हे रिव्हर्सिबल मोशन, नॉन रिव्हर्सिबल मोशन आणि आयडियल मशीनची जे लॉजिक आहे हे लॉजिक एक्सप्लेन करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय केलं, स्क्रू जॅकचं उदाहरण घेतलेलं आहे. स्क्रू जॅकच्या त्या
स्क्वेअर थ्रेडचं जे स्पिंडल आहे, जे आपण एफर्ट अप्लाय केल्यानंतर ते वर खाली होतंय, त्याचा जो हेलिक्स अँगल असतो, हेलिक्स अँगल 45 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर ओव्हर हाऊलिंग ही कंडिशन मिळते आम्हाला, म्हणजे रिव्हर्सिबल मोशनची. आणि ती जर अँगल जर 45 पेक्षा कमी असेल तर सेल्फ लॉकिंगची अवस्था आम्हाला मिळते आणि वस्तुस्थितीमध्ये त्या स्पिंडलचे जे अँगल असतात 45 डिग्रीपेक्षा अँगल कमीच ठेवला जातो. जास्त अँगल करता येत नाही. ते केलं तर ते लोड लिफ्ट करण्यासाठी खूप हेवी एफर्टची गरज पडते. आणि आम्हाला माहित आहे एफर्ट अप्लाइड जे आहे, एफर्ट अप्लाइड इनटू डिस्टन्स जे आहे पीवाय, हा पॅरामीटर जो आहे ना इनपुट म्हणतो. पीवाय म्हणजे इनपुट आहे आणि डब्ल्यू लिफ्टेड जे आहे, डब्ल्यू इंटू एक्स जे आहे ना, लोड टू बी लिफ्टेड म्हणजेच आउटपुट आहे. म्हणजे आउटपुट आणि इनपुट मधला फरक एकच आहे. इनपुट हे आउटपुटपेक्षा जास्त असते. एफर्ट गुणले लेंथ म्हणजे इनपुट आहे आणि डब्ल्यू इंटू एक्स म्हणजे आउटपुट आहे. म्हणजे इनपुटची व्हॅल्यू आउटपुटपेक्षा जास्त असते आणि हे असेल तरच ते वास्तववादी मशीन आहे म्हणायला हरकत नाही. आणि दोन कंडिशन आम्ही बघितल्या. रिव्हर्सिबल मशीनसाठी एफिशियन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन 50% असते आणि इरिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल मशीनसाठी एफिशियन्सी 50% किंवा त्याच्यापेक्षा कमी असते आणि आयडल मशीनसाठी एफिशियन्सी 100% असते असं लेखक म्हणतोय आणि असं म्हणलं जाते. पण कुठल्याही मशीनमध्ये फ्रिक्शन हे 0 असेल तर मशीन आयडल 100% असते. आमचा न्यूटनचा पहिला लॉ जो आहे, एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर तिला जर एखादी फोर्स बाहेरून ऍक्ट नाही झाला तर तशीच राहते आणि एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल आणि ती मोशनमध्ये असेल तर ती कंटिन्युअस मोशनमध्येच राहते. न्यूटनचा पहिला लॉ तो कशाचा बेस आहे, तिथं फ्रिक्शन गृहीत धरलेलं नाही. बॉडी मोशनमध्ये आहे तर ती कंटिन्यू मोशनमध्ये राहते, अनंतापर्यंत जाते. हे जे पहिला लॉ आहे तिथं फ्रिक्शनचं लॉजिक तिथं 0 धरलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही माझी ही क्लिप शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. या आपल्या पहिल्या टॉपिक मध्ये ही दुसरी क्लिप आहे. ही क्लिप एकदा दोनदा थोडं बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर नाही समजलं तरी मला थोडंसं तुम्ही कमेंट टाका, ह्याच्यावर मी परत थोडस स्लो स्पीडनं मी क्लिप बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि आपली ही जी क्लिप आहे तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना, सिव्हिल मेकॅनिकलच्या मुलांना, पहिले फर्स्ट क्लिप आपण बनवलेली आहे, आता ही दुसरी क्लिप आहे. ह्याच्यानंतर आणखी अशा 5 ते 6 क्लिप या टॉपिकवर बनतील. काही प्रॉब्लेम्स आपण ह्याचे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे ते काही डाऊट्स क्लिअर होऊन जातील. धन्यवाद.